तर मंडळी, तुम्हालाही मोदकाची कळी आणि शेपचं टेन्शन येतं का? तुम्हालाही ते प्रॉपर जमत नाही का? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे उकडीचे मोदक घरच्या घरी मोल्डच्या सहाय्याने। तर मी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे देसी घी, त्याच्यामध्ये ते मेल्ट झाल्यानंतर टाकलेलं आहे किसून घेतलेला ओरा नारळाचं खोबरं। ते झाल्यानंतर बारीक कापलेला गूळ घ्यायचा आहे आणि जेवढं खोबरं असेल त्याच्यापेक्षा थोडंसं तो गूळ टाकायचा आहे। त्याच्यानंतर टाकायची आहे वेलचीचं कूट किंवा वेलची पावडर आणि हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स मस्त छानपैकी गूळ मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं झटपट मोदकामधलं सारण रेडी झालेलं आहे। सारण बनवून झाल्यानंतर ते साईडला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण करायची आहे उकडची तयारी। त्याच्यासाठी कढईमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं देसी घी टाकायचं आहे। त्याच्यामध्ये जी उकड आहे ती मस्त सॉफ्ट होते। आणि टाकायचं आहे अर्धा कप दूध। दुधामुळे जरा टेस्ट छान येते उकडला। दूध घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ तुमच्या अंदाजे तुमच्या सारणच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकतात। त्याच्यानंतर गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं। तर अशा प्रकारे उकड काढल्यानंतर ते पीठ आपण गरमच गॅस बंद करून मळून घ्यायचं आहे। मळायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही वाटीच्या किंवा पेल्याच्या सहाय्याने ते प्रॉपर मिक्स करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक मोदकचा मोल्ड घ्यायचा आहे। त्याच्यानंतर छोटासा गोळा त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि प्रॉपर आतमध्ये शेप द्यायचा आहे त्याला आणि त्याच्यानंतर सारण ॲड करून ते वरतीवर अजून पीठ टाकून ते बंद करायचं आहे। आणि अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने काहीच टेन्शन न घेता तुमच्या मोदकचा परफेक्ट शेप तुम्हाला मिळतो। त्याच्यामुळे तुम्ही हा मोल्ड नक्की वापरून एकदा ट्राय करा उकडीचे मोदक। तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी सर्व जेवढं पीठ होतं तेवढ्याचे सर्व एक मोदक मोल्डमध्येच करून घेऊन साईडला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकतात किती प्रॉपर शेप आलेला आणि दिसायला किती सुंदर दिसत आहेत ते। ह्या मोल्डच्या साहाय्याने अगदी लहान मुलंसुद्धा मोदकला शेप देऊ शकतात। मोदक सर्व रेडी झाल्यानंतर परत गॅस ऑन करून एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे केळीचं पान आणि हळदीचं पान। त्याच्यावरती मी थोडंसं तूप लावलेलं आहे, हातानेच पसरवलेलं आहे सगळीकडे। आणि आपले जे मोदक आपण मोल्डमधून करून घेतलेले आहेत ती एक मस्त लाईनमध्ये किंवा ज्या भांडं असेल त्याच्याप्रमाणे क्वांटिटीप्रमाणे तुम्ही ते एक प्लेस करायचे आहेत। सर्व मोदक प्लेस करून झाल्यानंतर त्याच्यावरती केशरचे 1 ते 2 धागे तुम्ही लावायचे आहेत, ॲड करायचे आहेत त्या सर्व मोदकच्या वरती। त्याच्यामुळे काय होते जे मोदक जेव्हा शिजतात तेव्हा मस्त येलो कलर येतो आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतं। वरती केसर लावून झाल्यानंतर खाली पाणी उकळलेलं असेल त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण प्लेट ठेवायचं आहे, पॅक करायचं आहे जेणेकरून वाफेमुळे त्याची उकड येईल आणि मस्त मोदकाने वरतून छान अजून शिजले जातील। अशा प्रकारे कोणतेही टेन्शन न घेता अगदी कमी वेळामध्ये आपले मुठीचे मोदक तयार होते। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलला। बघू शकता तुम्ही किती मोदक सुंदर दिसतात आणि केसरचा किती मस्त ऑरेंज कलर त्यांना लागलेला आहे। आणि आतमध्येही मस्त वरती तुम्ही घी प्लेस करून ते ओपन करून मस्त गरमागरम खाऊ शकतात। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत गुड बाय।